राहुरी तालुक्यातील कोळेवाडी इथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। एका 31 वर्षीय विवाहितेनं आपल्या 1.5 वर्षांच्या मुलाला फासावर लटकून नंतर स्वतः फाशी घेतल्याची दुर्दैवी घटना 16 जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे। आशा सूर्यभान आंबेकर आणि शिवांश सूर्यभान आंबेकर अशी मृतांची नावं आहेत। या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की आशा सूर्यभान आंबेकर यांचा सुमारे 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। घरगुती कारणाच्या वादामधनं आशा आंबेकर या गेल्या 1 वर्षांपासून माहेरी संगमनेर इथे राहत होत्या। 4-5 दिवसांपूर्वीच त्या सासरी कोळेवाडी इथे आल्या होत्या। 15 जून रोजी रात्री आशा आंबेकर ह्या आपल्या 1.5 वर्षाच्या मुलासह दाराला आतून कडी लावून झोपलेल्या होत्या। मध्यरात्रीच्या सुमारास आशा आंबेकर यांनी आपल्या राहत्या घरात अगोदर त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलाला दोरीच्या साहाय्यानं फाशी दिली आणि त्यानंतर स्वतः फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। सूर्यभान आंबेकर हे 16 जून रोजी सकाळी झोपेतनं उठले तेव्हा त्यांनी घराच्या खिडकीमधनं आत डोकावलं असता त्यांची पत्नी आणि 1.5 वर्षांचा चिमुकला मुलगा हा फासावरती लटकल्याचं त्यांना दिसून आलं। घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ सानप यांना तात्काळ माहिती दिली। तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक तरुणांच्या मदतीनं घराचा दरवाजा तोडून मृतदेह फासावरून खाली उतरवण्यात आले। रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी आई आणि मुलाचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेला। शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। आशा आंबेकर यांनी पोटच्या मुलाला फाशी देऊन स्वतः फाशी का घेतली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। मात्र हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।